स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला SSC GD 2021 ला विचारले गेलेले गणिताचे प्रश्न इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। जे प्रश्न तुमच्या SSC GD 2021 ला विचारले गेलेले आहे गणित या विषयाचे, ते सर्व प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत। आणि मेन म्हणजे मी इथे जे प्रश्न आहेत ते हिंदीमध्ये ठेवलेले आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहोत। का बरं? कारण बघा, मॅक्झिमम महाराष्ट्रीयन मुलांना हिंदीमधील क्वेश्चन थोडे वाचायला अवघड जातात आणि त्यांना समजून घेण्यासाठी वेळ जातो। तर आपण काय करत आहोत, जास्तीत जास्त क्वेश्चन हिंदीमध्ये पाहणार आहोत आणि एक्सप्लेनेशन मी तुम्हाला मराठीमध्ये देणार, जेणेकरून तुम्हाला काय करायचं आहे एक्झाममध्ये ते लक्षात येणार। वळूया आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे। बघा काय दिलेलं आहे, एक वस्तु को 1170 रुपये में बेचने पर दुकानदार को 10% की हानि होती है। 20% लाभ अर्जित करने के लिए इस वस्तु का विक्रय मूल्य कितना होना चाहिए। बघा, एक वस्तू आहे जिला 1170 रुपयामध्ये तो दुकानदार विकत आहे, तेव्हा त्याला 10% तोटा होत आहे। जर त्या दुकानदाराला 20% नफा कमवायचा असेल तर त्या वस्तूला किती रुपयामध्ये त्याला विकावं लागेल असं तुम्हाला विचारत आहे। विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत आहे, लक्षात आलं? तर बघा, त्याला किती टक्के तोटा झाला रे? आधी 10% तोटा झाला। कधी झाला? जेव्हा त्याने ती वस्तू 1170 रुपयाला विकली तेव्हा त्याला 10% तोटा झाला। याचा अर्थ दिलेली जी संख्या आहे ती कितीची आहे? 90%ची। कितीची आहे? 90%ची। 90% बरोबर किती? 1170। 90% बरोबर 1170 दिलेले आहेत। तर तुम्ही इथून 1% काढू शकता। बघा, हा झिरो मी इथे कट केला, याला आणि याला 9चा भाग जातो। बघा, 9 1 9, तर तुम्हाला 1% भेटला, बरोबर। आता याला सुद्धा जर तुम्ही 9ने भाग केला तर तुम्हाला माहित आहे 13 9 117 होतात, तर 13 येणार इथे। किती येणार? 13। आता 1% बरोबर 1% बरोबर 13 आणि तुम्हाला काय विचारलं? 120 ची किंमत विचारली, म्हणजे 20% नफा कधी होणार? 100ला जर तुम्ही 120 ला विकलं तेव्हाच तुम्हाला काय होणार? 20% नफा। तर 1% बरोबर 13 आहे, तर तुम्ही काय करणार? या 120% कमवण्यासाठी याला 120 ने गुणा, तर किती टक्के झाले? 120%। तर या साईडला सुद्धा तुम्ही काय करणार? 120 न गुणणार। काय करणार? या साईडला सुद्धा तुम्ही त्याला 120 न गुणणार। तर हा झिरो तर ॲज इट इज लिहिला। आता 12 36 36 6 5 कॅरी केले, तुम्ही 3 कॅरी केले आणि 12 1 12, 12 अधिक 3 जर केले तर तुम्हाला 15 भेटणार। तर 120 बरोबर किती आलेले आहे? 1560। किती येणार? 1560। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं। बघा 0.3 चा पावर, बघा 0.3 चा बार आहे इथे, नंतर 0.5 चा बार, नंतर 0.7 चा बार असं तुम्हाला दिलेलं आहे। आता जेव्हाही तुम्हाला या पद्धतीने पेपरमध्ये क्वेश्चन जर तुम्हाला पाहायला भेटलं तर तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात घ्या, काय करायचं आहे? आता पॉईंट नंतर किती अंक आहे? 1। पॉईंट नंतर इथे सुद्धा 1 अंक, पॉईंट नंतर इथे सुद्धा 1 अंक, तर तुम्ही काय करणार? याला 3/9 लिहिणार। जर पॉईंट नंतर 3 अंक असते, समजा पॉईंट नंतर 3 अंक असते आणि त्यावर असा बार असता, तर तुम्ही काय केलं असतं? 3/99 लिहिले असते। काय लिहिले असते? 99। पण इथे काय आहे? एकच आहे, एकच अंक आहे आणि एकाच अंकावर बार आहे, म्हणून आपण त्याला काय केलं? 3/9 लिहिलं। अधिक याला सुद्धा 5/9 लिहिणार तुम्ही, याला सुद्धा 7/9 लिहिणार। लक्षात येत आहे? आता तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे। तर बघा, छेद कसा आहे रे? सारखा। तर छेद इथे 9 लिहिला तुम्ही आणि वरच्या वाल्यांची काय करणार तुम्ही? बेरीज। वरच्या वाल्यांची बेरीज करा। बघा, 7 अधिक 5 12, 12 अधिक 3 जेव्हा केले तर 15 येणार। आता याला 3चा भाग जातो, 3 5 15 आणि 3 3 9, तर तुमचा आन्सर काय येणार आहे? 5/3 येणार आहे। आणि हे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहे SSC GD 2021 ला, म्हणून या व्हिडिओला पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्ही जर SSC GD चा पेपर देत असाल आणि तुमच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये पेपर असेल तर हे क्वेश्चन तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात। बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे। यदि एक दुकानदार एक वस्तु को 4400 रुपये में 4400 रुपये में बेचता है, जिसका अंकित मूल्य 5000 है, जिसका अंकित मूल्य 5000 है, तो वह वस्तु इथे तो वह कितनी सूट दे रहा है असं करा। इथे कितनी लिहा, इथे काय लिहायचं आहे? कितनी। लक्षात येत आहे? बघा, यदि एक दुकानदार एक वस्तु को 4400 में बेचता है, जिसका अंकित मूल्य 5000 है, तो वह कितनी सूट दे रहा है असं तुम्हाला विचारलं। लक्षात घ्या काय म्हणत आहे तो, जर एक दुकानदार एका वस्तूला 4400 रुपयामध्ये विकत आहे
ज्याचं अंकित मूल्य म्हणजे सापेल किंमत, ज्याची सापेल किंमत 5,000 रुपये आहे, तर तो त्या वस्तूवर किती रुपयाची सूट देत आहे किंवा किती टक्केची सूट देत आहे असं तुम्हाला विचारलं आहे. लक्षात आलं असेल व्यवस्थितपणे. तर लक्षात घ्या किती टक्केची सूट देत आहे हे काढूया आपण. बघा आता मला एक सांगा, तुमची जी सापेल किंमत होती ती किती होती रे? 5,000. 5,000वरून त्याने विकली कितीला? 4,400ला. म्हणजे किती कमी केले त्याने? 5,000वरून 4,400ला विकत आहे. याचा अर्थ 600 रुपये त्याने कमी केले. कोणावर कमी केले? 5,000वर. कोणावर कमी केले? 5,000वर. आणि तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे तर गुणेला काय करणार तुम्ही? 100. बघा हे 2 झिरो मी इथनं कट केले, या 2 झिरो सोबत हा 1 झिरो इथे कट केला. आता हा जो 10 आहे यासोबत गुणाकार केला तर 60 झालं. किती झालं? 60. आता 5ने जेव्हा या 60ला भाग केलं तर मला किती भेटलं? 12%. किती भेटलं? 12%ची त्याने काय केली होती? सूट दिली होती. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, यदि ए का 20%, यदि ए का 20% बी के 35% के बराबर है तो ए और बी का अनुपात ज्ञात कीजिए. काय म्हणत आहे? लक्षात घ्या. जर ए चा 20%, जर ए चे 20% हे बी च्या 35%च्या बरोबर असेल तर ए आणि बी चे गुणोत्तर काढा म्हणते. तर ए आणि बी चे गुणोत्तर तुम्हाला काढायचे आहे. लक्षात घ्या, ए गुणेला काय करणार तुम्ही? 20% आहे तर 20% लिहिले तुम्ही बरोबर. कोणाच्या बरोबरीत आहे? बी च्या 35%च्या बरोबरीत आहे. बी च्या 35%च्या बरोबरीत आहे. आता लक्षात घ्या, हा इथे कट होणार, हा इथे कट झाला. आता याला आणि याला म्हणजे 20 आणि 35ला कशाचा भाग जातो रे? कशाचा भाग जातो? 5चा. तर 5 चौक 20 आणि 5 7 35. तर आता बघा तुम्हाला ए आणि बी चं गुणोत्तर काढायचं आहे. तर ए भागेला बी मी लिहू शकतो कारण आपल्याला विचारलं काय आहे? ए आणि बी चं गुणोत्तर. तर बघा हा जो 7 आहे हा इथेच राहिला आणि हा 4 इथे भागेला आला. तर काय झालं? 7 आज 4. काय झालं? 7 आज 4 याचा आन्सर येणार आहे. लक्षात येत आहे? नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा लक्षात घ्या, 100 में अभाज्य गुणखंडों की कुल संख्या ज्ञात कीजिए. काय म्हणत आहे? 100 में अभाज्य गुणखंडों की संख्या ज्ञात कीजिए. लक्षात घ्या, म्हणजे 100चे असे अवयव पाडा म्हणते ज्यामध्ये जेही संख्या राहणार त्या मूळ संख्या असल्या पाहिजे. अभाज्य म्हणजे मूळ संख्या असल्या पाहिजे आणि त्यांचं काय आलं पाहिजे? गुणखंड काढायचं आहे. त्यांचं गुणखंड काढायचं आहे. लक्षात घ्या, हे माझे 100 आहे. आता या 100चे आपण जर फॅक्टर केले तर तुम्ही काय लिहिणार? 20 गुणेला 5 लिहिणार. आता तुम्हाला मूळ संख्येच्या रूपांतरामध्ये लिहायचं आहे तर या 20ला सुद्धा तुम्ही काय लिहू शकता? 4 गुणेला 5 आणि हा वाला 5. नंतर या 4ला सुद्धा काय लिहू शकता तुम्ही? 2 गुणेला 2 गुणेला 5 गुणेला 5. लक्षात येत आहे का? आता बघा याचे तुम्ही फॅक्टर पाडले. आता 2 आणि 5ला कोणत्याही संख्येने भाग जातो का? नाही. या दोन्ही संख्या कशी आहे? मूळ संख्या. आता 2 किती वेळा आला? 2 वेळा. तर 2चा वर्ग गुणेला 5 किती वेळा आला? 2 वेळा. तर 5चा वर्ग. आता वर्गाचे जे आहे ना पावर त्याची काय करायची आहे तुम्हाला? बेरीज. किती आहे रे? 2 अधिक 2 जेव्हा तुम्ही करणार तर किती भेटले तुम्हाला? 4. तर इथे गुणखंडों का जे गुणखंड आहे ना त्यांचं आन्सर किती आलं तुमचं? गुणखंडों का 4 आलं. लक्षात आलं का? गुणखंड म्हणजे त्यांच्या पावरची बेरीज विचारली होती तुम्हाला तर किती आली? 4 आली. लक्षात येत असेल तुम्हाला व्यवस्थितपणे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट, एक दुकानदार दूध को क्रय मूल्य पर बेचता है लेकिन वह उसमें पानी मिलाता है और 25% लाभ अर्जित करता है. मिश्रण में पानी कितने प्रतिशत है ज्ञात कीजिए म्हणते. तर मिश्रण में पानी का प्रतिशत तुम्हाला ज्ञात करायचं आहे. लक्षात घ्या क्वेश्चन काय म्हणत आहे. एक दुकानदार आहे जो काय करत आहे? दूध विकत आहे. दूध काय करत आहे? विकत आहे. पण कसा? खरेदी किंमतीवरच तो काय करत आहे? दुधाला विकत आहे. पण एक अट आहे, तो त्यामध्ये काय करत आहे? पाणी टाकत आहे. त्यामध्ये काय करत आहे? तो पाणी टाकत आहे. त्यामुळे त्याला 25% लाभ होत आहे. त्यामुळे त्याला 25% नफा होत आहे. तर त्या मिश्रणामध्ये पाणी किती टक्के आहे असं तुम्हाला विचारलं. आता लक्षात घ्या, हा तुमचा दूध आणि हा तुमचा पाणी. आता दूध किती आहे रे? पूर्ण 100% आहे आणि तुम्ही लाभ किती कमवला? 25%. याचा अर्थ तुम्ही 25 पाणी टाकलेलं असेल. याचा अर्थ तुम्ही 25 पाणी टाकलेलं असेल. जेव्हा याचा आपण गुणोत्तर काढलं तर 25 चौक आणि 25 एक 25. तर बघा मिश्रण किती झालं टोटल? या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर टोटल मिश्रण किती आलं? 5. आता या 5 मध्ये तुमचं पाणी किती आहे रे? 1 आहे. पाणी किती आहे? 1. आता तुम्हाला काय करायचं आहे? कशामध्ये सांगायचं आहे? पर्सेंटेजमध्ये. तर तुम्ही काय करणार? गुणेला 100. बघा या 5ने या 100ला भाग जातो 20चा. तर किती प्रतिशत पाणी आहे त्यामध्ये? 20%. त्या मिश्रणात पाणी किती आहे? 20%. लक्षात आलं? तुमचं राईट आन्सर 20% आलेलं असेल. बघा नेक्स्ट काय दिलेलं होतं. नेक्स्ट सुद्धा लक्षात घ्या काय म्हणत आहे. 25 प्रेक्षण का माध्य 40 था. 25 प्रेक्षण का माध्य 40 था लेकिन एक प्रेक्षण 50 की जगह 25 लिखा गया था.
50 की जगह 25 लिखा गया था तो शुद्ध माध्य ज्ञात कीजिए. लक्षात घ्या काय म्हणत आहे तो, व्यवस्थितपणे लक्ष द्या रे इकडं. बघा काय म्हणत आहे तो, जेव्हा 25 ऑब्झर्व केले म्हणजे 25 जेव्हा संख्या होती तेव्हा त्यांचं माध्य किती होतं म्हणते 40. 25 जेव्हा संख्या होती त्यांचं माध्य किती होतं 40. पण त्यामध्ये काय झालं, एक जे माध्य होतं म्हणजे एक जी संख्या होती ती 50च्या ऐवजी काय लिहिल्या गेली, 25 लिहिल्या गेली. आता जी तुमची संख्या लिहायची होती ती किती होती 50, पण लिहिली किती तुम्ही 25. तर जी बरोबर आहे तिला प्लस मध्ये घ्या आणि जी चुकीची होती तिला वजा करा. चुकीची कोणती होती 25. तर 50 मधून जर मी 25 वजा केले, 50 मधून जर मी 25 वजा केले तर मला किती भेटणार, 25 भेटणार. आता 25 किती संख्यांमध्ये वाटायचे आहे, 25 मध्ये. 25 ने याले भाग करा, किती येणार, 25 एक 25, म्हणजे यामध्ये किती वाढणार, 1 वाढणार. तर किती येणार, 21 येणार. तर शुद्ध माध्य किती येणार, 1 येणार. लक्षात आलं का व्यवस्थितपणे, म्हणजे काय झालं 41. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, 33 वस्तु को बेचने पर हुई हानि 11 वस्तुओं के विक्रय मूल्य के बराबर है, हानी प्रतिशत ज्ञात कीजिए. काय म्हणत आहे, जेव्हा त्याने 33 वस्तू विकल्या म्हणते तेव्हा त्याला किती हानी झाली, 11 वस्तूच्या बरोबरीत त्याला हानी झाली असं त्याचं म्हणणं आहे. लक्षात येत आहे. समजा बघा तुम्ही विकल्या किती वस्तू, 33. किती वस्तू विकल्या, 33. आता एक वस्तू जर 1 रुपयाची असेल तर 33 वस्तू जेव्हा तुम्ही विकता तेव्हा किती रुपयाच्या विकल्या, 33 रुपयाच्या. पण त्यावर काय झालं, तुम्हाला लॉस झाला. काय झालं, लॉस. किती वस्तूचा, 11. 1 रुपयाची एक वस्तू आहे तर 11 वस्तूमध्ये 11 रुपयाचं नुकसान झालं. तर बघा तुम्ही नुकसान कशावर होतं तुमचं, कशावर होतो, खरेदी किंमतीवर नुकसान होतो. तर या दोघांची जर मी बेरीज केली तर माझी खरेदी किंमत किती येणार, 44. आता 44 मध्ये 44 रुपयावर मला किती रुपये लॉस झाला, 10 रुपये, सॉरी 11 रुपये. 44 रुपयावर मला किती रुपये लॉस झाला, 11 रुपये. तर इथून मी काढू शकतो बघा 11 रुपयाचा लॉस झाला मला कितीवर, 44 वर. आणि गुन्हेला मी नेहमी काय करणार, 100. गुन्हेला काय करणार, 100, कारण आपल्याला टक्केमध्ये काढायचं आहे. तर बघा 11 एक 11 आणि 11 चौक. लक्षात आलं. तर या 4 ने या 100ला भाग जातो कितीचा रे, 25चा. तर किती येणार, 25% येणार. किती येणार, 25%. आशा करतो व्यवस्थितपणे क्लिअर होत असेल. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट लक्षात घ्या, 120 के कुल कितने गुणखंड है, 120 के कुल कितने गुणखंड है, यह तुम्हाला विचारलेला आहे. लक्षात घ्या. आता 120 चे तुम्हाला फॅक्टर काढायचे आहेत. जसे आपण 100 चे फॅक्टर केले होते तसेच तुम्हाला 120 चे फॅक्टर काढायचे आहे. तर लक्षात घ्या 120 गुणेला, आता तुम्हाला फॅक्टर काढायचे आहे तर 40 गुणेला 3 करणार तुम्ही. लक्षात येत आहे. आणि 40 ला सुद्धा आपण काय लिहू शकतो, 8 गुणेला 5 लिहू शकतो. गुणेला 3 लिहिणार तुम्ही. नंतर काय करणार तुम्ही बघा, या 8 ला 4 गुणेला 2 गुणेला 5 गुणेला 3 लिहू शकता तुम्ही. लक्षात येत आहे. नंतर पुन्हा काय लिहिणार तुम्ही, या 4 ला सुद्धा काय लिहू शकता तुम्ही, 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 5 आणि गुणेला 3. तर आता बघा इथे 2चा घातांक किती आला, 3 गुणेला 5चा घातांक किती आला, 1 गुणेला 3चा घातांक किती आला, 1. तर बघा इथे, आता इथे तुम्हाला असं म्हटलं होतं का अभाज्यवाले घ्या म्हणून, म्हणजेच मूळवाले घ्या असं म्हटलं नाही. तर तुम्ही काय करणार, आता हे जे तुमचे जे पॉवर आले आहे ना, हे जे तुमचे घातांक आले आहे यामध्ये +1 करायचं आहे. म्हणजेच 3च्या जागेवर तुम्हाला 4 करायचं आहे, गुणेला घातांक घ्यायचा आहे. तर 1च्या जागेवर तुम्ही काय करणार, 2 घेणार. गुणेला या 1च्या जागेवर तुम्ही काय करणार, 2 घेणार. तर किती झाले बघा, 4 गुणेला 2 केले 8, 8 गुणेला 2 केले तर 16. किती येणार, 16 गुणखंड येणार. लक्षात येत आहे का व्यवस्थितपणे. त्यामध्ये अभाज्य होतं म्हणून आपण तिथे एक ऍड नव्हता केला. इथे अभाज्य नाही, इथे डायरेक्ट गुणखंड विचारला. तर नेहमी काय करणार तुम्ही अशा कंडिशन मध्ये, जेव्हा शेवटचे जे पॉवर येणार त्यामध्ये एक ऍड करणार आणि नंतर त्यांचा गुणाकार करणार. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय होतं, बघा नेक्स्ट 0.08, 0.08 और 0.018 का मध्यानुपात ज्ञात कीजिए. मध्यानुपात म्हणजे मध्यम वर्ग काढायचा आहे. आता मध्यम वर्ग तुम्हाला माहित आहे, काय करता तुम्ही डायरेक्ट रूट मध्ये लिहिणार. कोणाला, 0.008 ला, 0.008 ला आपण काय केलं, वर्गमुळात लिहिलेला आहे. गुणेला पुन्हा तुम्ही याला सुद्धा लिहिणार 0.018. आता वर्गमुळात लिहिल्यावर यांना सॉल्व करायचं आहे. तर बघा आता मी काय करतो, याला 8 गुणेला 18 करतो. लक्षात येत आहे. आणि किती पॉईंट होते रे, पॉईंट नंतर किती अंक होते, 3. तर याचे मी काय करतो, 3 अंक, म्हणजे खाली सुद्धा त्याला गुणेला 1000 करतो. लक्षात येत आहे. वर मी 1000 केलं तर खाली सुद्धा मी त्याला काय करतो, 1000. आता इथे सुद्धा 3 अंक होते तर याला सुद्धा मी 1000 ने गुणलं. आणि हे दोघंही कशामध्ये होते, वर्गमुळात. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 18 गुणेला 8 केलं तर तुम्हाला किती भेटते, 144. 144 वर्गमुळाच्या बाहेर निघाला तर किती निघणार, 12. लक्षात येत आहे. 18 गुणेला 8 केले तर 144 भेटतात. आता त्या 144 मधून मी काय केलं,
त्या 144ला वर्गमुळातून बाहेर काढलं तर किती निघाले 12. आता इथं 2 वेळा तुमचे 1000 आहे वर्गमुळात, तर ते बाहेर निघणार तर किती निघणार 1000. आता बघा किती निघणार 1000. आता तुम्हाला याचं रूपांतर करायचं आहे तर तुम्ही काय करणार बघा 1 2 3, तर पॉईंट नंतर किती अंक आले पाहिजे 3, तर 0.012 लिहिणार. 0.012 इथे तुमचं करेक्ट आन्सर होणार आहे. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर होत आहे. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्हाला लाईक करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मी तुम्हाला पोलीस भरतीचे पेपर सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. जर आतापर्यंत आपण ते पोलीस भरतीचे पेपर देखील बघितले नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते पेपर पाहू शकता. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, डाटा के एक समूह का वितरण. इथे वितरण नाही आहे, इथे विचलन आहे. इथे काय करायचं आहे तुम्हाला विचलन. काय करायचं आहे विचलन. लक्षात येत आहे विचलन करायचे. बघा डाटा के एक समूह का विचलन 81 है, उस समूह का मानक विचलन क्या होगा. डाटा के एक समूह का विचलन 81 है, उस समूह का मानक विचलन क्या होगा. व्हेरियन्स काढायचा आहे तर मानक व्हेरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय राहतो रे, काय राहतो वर्गमुळात व्हेरियन्स राहतो. वर्गमुळात व्हेरियन्स राहतो. तर स्टँडर्ड डेव्हिएशन, आता वर्गमुळात तुम्हाला व्हेरियन्स लिहायचा आहे. व्हेरियन्स तुम्हाला किती दिलेला आहे, विचलन म्हणजे काय होतो व्हेरियन्स, जो किती आहे 81. आता जेव्हा 81 तुम्ही वर्गमुळाच्या बाहेर काढणार तर किती भेटणार तुम्हाला 9. तर इथे तुमचं राईट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 9. लक्षात येत आहे, इथे तुमचं राईट आन्सर 9 आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, बघा लक्षात घ्या व्यवस्थितपणे. 49 से 125 तक की प्राकृत संख्याओं का औसत ज्ञात कीजिए. 49 से 125 तक की प्राकृतिक संख्याओं का औसत ज्ञात कीजिए. म्हणजे याचं म्हणणं काय आहे, 49 ते 125 पर्यंतच्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांचं तुम्हाला औषध काढायचं आहे. तर तुम्हाला माहित आहे आपण काय करतो, पहिली संख्या, कारण नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या कशा राहणार लागोपाठ. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या किती आहे 125 भागेला 2 करूया. या दोघांची जेव्हा तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला बघा 9 अधिक 5 किती झाले 14. 4 लिहिला, एक हातचा घेतला, 1 3 3 अधिक 4 7, आणखी हा 1 भागेला 2. आता याला 2 ने जर तुम्ही भाग केला तर बघा 2 8 16 आणि 2 7 17 14, 2 7 14, तर किती आन्सर आलेला आहे तुमचं 87. लक्षात येत आहे. प्राकृतिक जे इथे बघा प्राकृत संख्या म्हणजे काय होते, प्राकृत संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या होते, हे तुम्हाला इथे आठवण करायचं होतं. लक्षात येत आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट वाला बघा 81 भागेला, याला मी या पद्धतीने लिहू शकतो, गुणेला याला सुद्धा 1/9 लिहिणार, याला सुद्धा 1/9 लिहिणार, आणि गुणेला किती आहे रे 81. या 9 ने हा 81 कट होतो, आणि या 9 ने जेव्हा तुम्ही या 81 ला भाग केला तर कितीचा भाग बसला 9चा. तर किती आन्सर आलं 9. लक्षात येत आहे. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, बघा 12 आजला आपण छेदमध्ये 13 लिहू शकतो बरोबर. याला आपण बरोबर लिहिलं 24 छेद x लिहिलेला आहे. आता तुम्हाला काय विचारलं, x का 67% का मान क्या आहे, म्हणजे x ची जी आपल्याला किंमत भेटेल तिचे आपल्याला 67% काढायचे आहे. लक्षात येत आहे व्यवस्थितपणे. याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह केलं तर बघा इथे या 12 ने या 24 ला भाग जातो 2चा. आता हा 13 इथे भागेला आहे, त्या साईडला गेला तर गुणे लावणार, आणि हा इथे x भागेला आहे, त्या साईडला गेला तर गुणे लावणार. म्हणजे x बरोबर 13 तिथे गेला तर काय होणार 26. आता या 26 चे काय करायचे आहे तुम्हाला 67% काढायचे आहे. तर गुणेला काय करणार तुम्ही 67/100% येणार. लक्षात येत आहे. आता बघा या 26 ला आणि या 100 ला भाग जातो कितीचा रे, कितीचा भाग जातो 2चा. तर इथे 13 येणार आणि इथे 50 होणार. आता या 13 ने तुम्हाला 67 ला गुणायचं आहे. तर बघा 13 गुणेला 7 जेव्हा केलं तर 13 7 91, किती कॅरी केली तुम्ही 9 इथे हातचा घेतला आणि 1 तिथे लिहिला. आता 13 सक 78, 78 अधिक 9 केले तर तुम्हाला 87 भेटले. आधी भागेला किती आहे 50. आता त्याला मी 50 न लिहिता त्याला मी काय करतो 5 गुणेला 10 लिहितो. लक्षात येत आहे. काय केलं मी 5 गुणेला 10 लिहिलं. आता बघा या 5 ने जेव्हा मी याला भाग केलं तर बघा 5 1 5, 3 राहिले, 5 7 35, 2 राहिले, 5 चौक 20, 1 राहिला, आणि पॉईंट देऊन त्याला 2 ने कट केलं. आता बघा इथे काय भेटलं मला 17 42. आता हा पॉईंट मध्ये होता, इथे पॉईंट लिहिलं, भागेला किती आहे 10. आता हा 0 जर मला हटवायचा असेल तर मी या पॉईंटला समोर ढकलणार, म्हणजे काय लिहिणार याला 17.42 लिहिणार. काय लिहिणार 17.42. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर होत असेल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलेलं आहे, 50 टमाटर का क्रय मूल्य 40 टमाटर के विक्रय मूल्य के समान है, लाभ प्रतिशत क्या है.
बघा 50 टमाटरची खरेदी किंमत, 50 टमाटरची खरेदी किंमत ही कशी आहे म्हणते, 40 टमाटरच्या विक्री किंमती इतकी आहे, 40 टमाटरच्या विक्री किंमती इतकी आहे असं तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला विचारत आहे त्याला किती टक्के नफा झाला हे तुम्हाला काढायचं आहे, किती टक्के नफा झाला हे तुम्हाला काढायचं आहे. बघा इथे तुम्ही काय करणार, या झिरोने या झिरोला कट करणार, या झिरोने या झिरोला कट करणार. आता नेहमी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही पोलीस भरतीचे माझे व्हिडिओ जर बघितले असेल त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे विक्री किंमतीच्या खाली नेहमी तुमची खरेदी किंमत राहते. तर तुम्ही काय करणार, विक्री किंमतीच्या खाली काय लिहिणार, खरेदी किंमत लिहिणार. इथे खरेदी लिहिलं तुम्ही. आता बरोबर कोणाचे आहे बघा, विक्री किंमतीच्या खाली लिहिली तर खाली काय येणार 4 आणि वर जाणार तुमचे 5. आता बघा तुमची खरेदी किंमत किती होती 4, आता विकताना तुम्ही किती विकले 5. लक्षात येत आहे, कमाई किती झाली, खरेदी किंमत तुमची 4 आणि कमाई किती झाली 5. याचा अर्थ किती रुपये एक्स्ट्रा कमवले तुम्ही, 1 रुपये. हे ना 4 रुपये तुमची खरेदी किंमत होती आणि विकताना तुम्ही तिला 5 रुपयामध्ये विकलं तर तुम्हाला 1 रुपये नफा झाला. कोणावर झाला, खरेदी किंमतवर. खरेदी किती होती 4 गुणिला तुम्ही काय करणार 100. याला जर तुम्ही कट केलं 4ने 100ला तर तुम्हाला काय भेटलं 25% नफा झाला. काय झालं 25% नफा. लक्षात येत आहे व्यवस्थितपणे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इझीच आहे, लक्षात घ्या फक्त व्यवस्थितपणे. बघा ABC एक व्यापार में 4 आज 5 आज 6 4 आज 5 आज 6 अनुपात में निवेश करते हैं, यदि उन्हें कुल लाभ 60,000 रुपये का होता है तो बी का हिस्सा ज्ञात कीजिए. आता बघा एका व्यापारामध्ये ए बी आणि सी यांनी गुंतवणूक केली म्हणते, ज्यामध्ये कोणत्या अनुपातामध्ये गुंतवणूक केली 4 5 आणि 6 मध्ये. तर शेवटी त्यांना काय झालं 60,000 रुपये नफा झाला. म्हणजे तिघां मिळून हा नफा झाला, म्हणून मी या तिघांची काय करणार बेरीज. आणि किती नफा झाला रे 60,000. किती झाला 60,000. तर बघा या तिघांची जेव्हा मी बेरीज केली तर बघा 4 अधिक 5 किती झाले 9, 9 अधिक 6 15, 15 बरोबर किती आले 60,000, 15 बरोबर 60,000. तर 15 चौक म्हणजे 1 बरोबर किती आलं 4,000, 1 बरोबर 4,000. आता तुम्हाला विचारलं काय बीचा वाटा, तर बीने किती इन्व्हेस्ट केले होते 5, बीने किती इन्व्हेस्ट केले होते 5. तर गुणिला काय करणार तुम्ही 4,000 गुणिला 5 करा तर तुम्हाला किती भेटेल, बीचा वाटा 20,000 भेटेल. किती भेटेल 20,000. अशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर होत असेल. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं बघा 36 और 49 का गुणोत्तर माध्य क्या होगा, 36 और 150 का गुणोत्तर माध्य क्या रहेगा असं तुम्हाला विचारलं. गुणोत्तर माध्य म्हणजे काय होतो, वर्गमुळात टाकायचं आहे तुम्हाला. काय करायचं आहे वर्गमुळात त्या दोघांनाही टाकायचं आहे. मध्य काढायचं आहे तुम्हाला. काय काढायचं आहे मध्य. 36 आणि 49 मधला मध्य काढायचा आहे. तर तुम्हाला माहित आहे मध्य काढताना आपण काय करतो दोघांनाही वर्गमुळात लिहितो. तर 36 गुणिला 49 लिहिणार तुम्ही. आता काय करणार बघा 36 कोणाचा वर्गमूळ आहे 6चा आणि 49 कोणाचा वर्गमूळ आहे 7चा. तर या दोघांचा गुणाकार केला 6 गुणिला 7 तर तुम्हाला काय भेटणार 42. इथे तुमचं करेक्ट आन्सर भेटणार. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट हा क्वेश्चन एकदम महत्त्वाचा आहे आणि मॅक्झिमम पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे इथे लक्ष द्यायचं आहे. लक्षात घ्या काय म्हणत आहे, 2 वर्षों में अर्जित चक्रवृद्धि ब्याज 2 वर्षों में अर्जित चक्रवृद्धि ब्याज 20% प्रति वर्ष की दर से सालाना चक्रवृद्धि ब्याज 792 है. 1 वर्ष में साधारण ब्याज कितना रहेगा. लक्षात घ्या 2 वर्षासाठी ठेवलं म्हणते आणि कितीच्या दराने 20% दराने. लक्षात येत आहे 20% दराने. प्रत्येक वर्षी 20%चा व्याज लागतो चक्रवाढ व्याज. आणि किती व्याज भेटतो म्हणते 792 रुपये भेटतो. किती भेटतो 792 रुपये भेटतो. तर तुम्हाला विचारत आहे 1 वर्ष में साधारण ब्याज कितना रहेगा. लक्षात घ्या व्यवस्थितपणे 2 वर्षामध्ये किती वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 20% दराने त्याला व्याज भेटत आहे, जो किती भेटत आहे 792. किती भेटत आहे 792. या क्वेश्चनला आपण 2 पद्धतीने करू शकतो. किती पद्धतीने 2 पद्धतीने. पहिली पद्धत लक्षात घ्या बघा किती टक्केचा व्याज आहे, किती टक्केचा व्याज आहे 20%चा. तर 20%ची किंमत तुम्ही फ्रॅक्शन मध्ये किती येते रे 1/5 येते. किती येते फ्रॅक्शन मध्ये 1/5 येते. लक्षात येत आहे 1/5 फ्रॅक्शन मध्ये येते. 1/5 फ्रॅक्शन मध्ये आली तर बघा पहिल्या वर्ष तुम्ही घेताना पैसे किती घेतले 5 रुपये घेतले आणि देताना तुम्ही 1 रुपया जास्त दिला म्हणजे किती दिले 6 रुपये. पुन्हा तुम्ही 2 वर्षासाठी केलं 5 आणि 6 2 वर्षासाठी आहे म्हणून मी या पद्धतीने लिहिलं. आता जेव्हा तुम्ही याचा गुणाकार केला 5 गुणिला 5 किती आलं 25 आणि 6 गुणिला 6 केलं तर 36. 6 गुणिला 6 केलं तर 36. आता बघा या दोघांमधला जो फरक राहतो ही काय झाली तुमची मुद्दल, ही काय झाली तुमची मुद्दल आणि ही काय झाली तुमची
चक्रवाढ व्याज लागलेली वस्तू म्हणजे रास, ही काय आहे तुमची रास. लक्षात येत आहे का? आता बघा 20% होतं म्हणून आपण काय केलं, 20%ची किंमत काढली आणि जी खालची किंमत राहते ती काय राहते नेहमी, तुम्ही घेतलेली किंमत आणि तुम्ही जे वर देता, म्हणजे वर किती होतं 1, तर तुम्ही 1 जास्त दिलं, घेतले किती 5 रुपये आणि देताना तुम्ही त्याला 6 रुपये दिले. तर असं तुम्ही 2 वर्ष केलं, पुन्हा 5 रुपये, आता देताना पुन्हा 6 वर्ष, दुसऱ्या वर्षी सुद्धा असं केलं. आता आपण काय केलं, या दोघांचा गुणाकार केला, जो किती आला 25, या दोघांचा गुणाकार केला, जो किती आला 36. आता या दोघांमधला जर बघा, हे जे 25 आहे हे काय राहतात मुद्दल आणि हे जे 36 आहे हे काय राहतात रास राहतात. आणि या दोघांमधला जो फरक राहतो तो किती राहतो, तो काय राहतो चक्रवाढ व्याज. या दोघांमधला जर फरक पाहिला तो किती राहतो, चक्रवाढ व्याज राहतो, तो काय राहतो चक्रवाढ व्याज. आता या दोघांमधला फरक काढा, जो किती येणार 11. आता 11 बरोबर किती रुपये दाखवले त्याने 792, त्याने किती रुपये दाखवले 792 रुपये. लक्षात येत आहे किती रुपये दाखवले 792. आता 11ने जेव्हा तुम्ही याला भाग केला तर 1 बरोबर किती हे तुम्हाला माहिती होणार, तर 11ने याला भाग करा. बघा 11 7 77, 11 7 77, पुन्हा 11 2 72, 11 2 22, म्हणजे 1 बरोबर 72 आलं, 1 बरोबर 72. आता तुम्हाला काय विचारत आहे बघा, एक वर्ष में साधारण ब्याज कितना रहेगा, तर एका वर्षात साधारण ब्याज 20% घेऊ आपण, किती घेऊ 20%. तर तुम्हाला माहित आहे 1 बरोबर 72, तर याला तुम्ही काय करणार 20 ने गुणाकार करणार. काय करणार 20 ने गुणाकार, हा 0 ॲज इट इज, याला 2 ने गुणा, 2 गुणिला 2 4 आणि हे झाले 14, हे किती झाले 14. लक्षात येत आहे का व्यवस्थितपणे, लक्षात येत आहे. आता 20% काढायचे होते तर आपण 20% काढलेले आहे, लक्षात आलं व्यवस्थितपणे. बघा आता तुम्ही काय केलं, लक्षात घ्या एक वेळा पुन्हा, मी इथे पुन्हा सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आपलं 1% बरोबर किती आलं, 1% बरोबर आपलं 72 आलं. तुम्हाला काय काढायचं आहे 20%ची किंमत काढायची आहे. काय काढायची आहे 20%ची किंमत. तर तुम्ही काय केलं 20 ने गुणलं, तिथं एक 0 आपण जास्त आणला होता, कितीने गुणलं 20 ने. तर 20 ने जेव्हा गुणलं तर तुम्हाला किती भेटले 44. लक्षात येत आहे किती भेटले 1440. आता हे एका वर्षाचा व्याज आहे का नाही, हा झाला तुमचा 2 वर्षाचा व्याज. हा किती वर्षाचा व्याज झाला 2 वर्षाचा, कारण हा जो चक्रवाढ व्याज काढला होता हा आपण कसा काढला 2 वर्षाचा. तर तुम्ही काय करणार आता याला 2 ने भाग करणार, तर एका वर्षाचा तुमचा व्याज किती येणार बघा, याला 2 ने जेव्हा तुम्ही भाग केलं तर किती येणार 720 येणार, किती येणार 720. आशा करतो व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघा पुन्हा इथे सेकंड मेथड सुद्धा मी इथे तुम्हाला क्लिअर करून देतो. बघा तुमचा जो चक्रवाढ व्याज होता तो 2 वर्षाचा आहे आणि दोन्ही वर्ष 20-20%चा व्याज आहे. कितीचा 20-20%चा, तर तुम्ही 20-20%ने म्हणजे 44 येणार तुमचं चक्रवाढ व्याज, किती येणार 44% येणार. ज्याची किंमत तुम्हाला किती दिली रे 792 दिली, 792. तर तुम्ही 40% इथनं काढून घेणार म्हणजे तुमचा सरळ व्याज काढणार तुम्ही 40%. बस याचा तिरपा गुणाकार करा, तुम्हाला आन्सर 720च भेटणार आहे. लक्षात आल्या दोन्ही मेथड व्यवस्थितपणे. आणि पहिली मेथड तुम्हाला आठवण ठेवायची आहे, कारण पहिली मेथड खूप महत्त्वाची आहे आणि ती मेथड जर तुम्ही व्यवस्थितपणे केली, ही वाली पहिलीवाली, तर यावरून मॅक्झिमम क्वेश्चन आपण चक्रवाढ व्याजवरचे सॉल्व करू शकतो. बघा नेक्स्ट लक्षात घ्या, एक वस्तु के क्रय मूल्य और विक्रय मूल्य का अनुपात 8:9 है, लाभ प्रतिशत क्या रहेगा. बघा काय दिलं आहे त्याने, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतचं तुम्हाला गुणोत्तर दिलं आहे. खरेदी किंमत किती आहे 8 आणि विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत 9 असं तुम्हाला दिलं आहे. तर तुम्हाला काय विचारलं लाभ प्रतिशत क्या रहेगा. तर तुम्हाला माहित आहे जेव्हा विक्री किंमत जास्त असेल तर तुम्हाला लाभ होत आहे, काय होत आहे नफा होत आहे. तर तुमची विक्री किंमत 9 आहे आणि खरेदी किंमत 8 आहे, तर किती रुपये नफा झाला 1 रुपये. कोणावर झाला या 8 वर, खरेदी किंमतवर. तर 8 ने याला भागा गुणिला 100. आता तुम्हाला जर माहिती असेल फ्रॅक्शन मध्ये 1/8 ची किंमत किती होते रे 12.5% येणार. किती येते 12.5% येते. लक्षात आलं का, हेच तुमचा आन्सर होणार आहे 12.5. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं बघा, यदि ए आस बी बरोबर 3:4, बी आस सी बरोबर 5:7, सी आस डी बरोबर 8:9 है, तब ए आस डी किसके बराबर है. असं तुम्हाला विचारलं, म्हणजे ए आस डी चं तुम्हाला गुणोत्तर विचारलं. बघा ए बी सी डी पर्यंत आहे. आता बघा एच्या खाली बरोबर, एच्या खाली बघा किती दिलं होतं 3:1, तर एच्या खाली 3 आणि बीच्या खाली 4. नंतर बघा बी सी दिला आहे, तर आता बघा बीच्या खाली किती 5 आणि सीच्या खाली 7. नंतर बघा सी डी
8 9, तर सीच्या खाली बरोबर 8 लिहिलं आणि इथे 9 लिहिलं. आता काय करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या. आता मेन आहे, लक्षात घ्या कशा पद्धतीने. इथे एक रिकामी जागा आहे, इथे एक रिकामी, इथे सुद्धा रिकामी जागा आहे, इथे सुद्धा, इथे सुद्धा, इथे सुद्धा. आता या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. तर कशा पद्धतीने भरायच्या हे लक्षात घ्या. हा 4 इथे गेला तर किती झालं, इथे 4 लिहायचं. या 4ला पुन्हा इथे लिहायचं, जिथे म्हणजे ज्याच्या बाजूला रिकामी जागा आहे तोच अंक तिथे लिहायचा आहे. आता या 7च्या बाजूला रिकामी जागा तर इथे 7 लिहिला. या 5च्या बाजूला रिकामी जागा तर इथे तुम्ही 5 लिहिले. या 8च्या बाजूला रिकामी जागा तर 8, पुन्हा या 8च्या बाजूला रिकामी जागा तर इथे 8 लिहिलं. आता तुम्हाला विचारताना काय विचारलं, ए आणि बीचं, सॉरी ए आणि डीचं, तर तुम्ही या दोघांना विसरून जा. बी आणि सीला विसरायचं आहे. तर तुम्ही आता काय करणार, ए आणि डीवर फोकस करणार. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे भाग जातो, इथे 3चा भाग आणि इथे सुद्धा 3चा भाग, म्हणजे 3 त्रिक आणि 3 एक 3. नंतर या 8ला आणि या 4ला भाग जातो, 8 दोन्ही आणि इथे बघा 4 एक 4. लक्षात आलं, 4 दोन्ही 8 आणि 4 एक 4. तर आता बघा इथे राहिलं किती, एच्या जवळ बघाल, एच्या जवळ 1 5 आणि 2 राहिलं. 1 5 2 यांचा गुणाकार करा. 5 दुनी 10, 10 गुणीला 1 केलं तर 10 येणार. सेम इथे करायचं आहे तुम्हाला. बघा राहिलं कोणतं होतं, 7 आणि 3 या दोघांचा गुणाकार करा, किती येणार 21. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे, 10 8 21 येणार आहे. किती येणार आहे, 10 8 21. जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांना व्हिडिओला शेअर करायचा आहे. नेक्स्ट बघा, या क्वेश्चनचं तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, 15 एक्सचा वर्ग आणि तुम्हाला 18x चा वर्ग, याचं तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचं आहे. याचं तुम्हाला मला कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे. जर याचा आन्सर तुम्हाला आलं नाही तर मी सुद्धा कमेंटमध्ये तुम्हाला याचा आन्सर प्रोव्हाइड करून देणार. पण मला यावर कमेंट जेव्हा येणार की आलं नाही किंवा येत आहे तेव्हाच मी याचा कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर करणार, अन्यथा मी सुद्धा यावर कमेंट करणार नाही, आठवण राहणार. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ 101% आवडलेला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. खास करून महाराष्ट्रीयन लोकांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन मुलं SSC GD मध्ये सिलेक्ट व्हायला हवे, अशी माझी इच्छा आहे आणि तुमची सुद्धा इच्छा असायला हवी. थँक्यू. जय हिंद.